तर मंडळी, प्रत्येकाला वाटत असतं की आपलं घर सुंदर असावं, छान दिसावं आणि एकंदरीत प्रत्येक आपल्या घराचा कोपरा हा अट्रॅक्टिव्ह वाटावा. आपल्या घरात छान होम डेकोरच्या वस्तू असाव्यात, युनिक शोपीस असावेत, भिंतीवर सुरेख फ्रेम आणि घड्याळ असावं आणि एकंदरीत घरात आल्यानंतर कोणीही आपल्या घरात येऊ दे त्याला प्रसन्न वाटलं पाहिजे, राईट? पण जेव्हा आपण एखाद्या होम डेकोरच्या दुकानात किंवा मॉलमध्ये जातो, तिथे वस्तूंच्या किमती पाहून आपले डोळे पांढरे होतात. एखादी लहानशी प्लास्टिकची किंवा मातीची वस्तू असते आणि तिची किंमत हजारोंच्या घरात असते. आता खरं सांगायचं तर जितकी त्याची किंमत असते त्या किमतीची तर ती बिलकुल वाटत नसते, प्लस त्याची क्वालिटी सुद्धा इतकी काही खास नसते. मग अशा वेळी सर्वसामान्यांना परवडतील अशा एकदम स्वस्त आणि मस्त होम डेकोरच्या वस्तू नक्की कुठे मिळतात आणि कोणत्या अशा ऑनलाईन साईट्स आहेत जिथे तुम्हाला बेस्ट क्वालिटीच्या वस्तू एकदम बजेटमध्ये मिळू शकतात, हे सर्व सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता बघा, दुकानांमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला एकदम महाग वस्तू मिळणार आणि जर तुम्ही शॉपिंग करायला गेला तर त्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होणार. आजकाल बाजारामध्ये होम डेकोरच्या नावाखाली इतक्या महाग वस्तू विकल्या जातात, त्यामध्ये दुकानाचा खर्च, लाईट बिल, नफा या सगळ्या गोष्टी त्या वस्तूच्या किमतीत जोडल्या जातात, ज्यामुळे 200 ची वस्तू आपल्याला त्या दुकानामध्ये 800 ते 1000 रुपयांनी मिळते. आणि तुम्ही सुद्धा हे ऑब्झर्व केलं असाल, मी स्वतः बरेच होम डेकोरच्या शॉपमध्ये जाते तर इतक्या काही त्याच्या किमती असतात, बाप रे. आणि आजकाल जी स्मार्ट गृहिणी असते ना, ती दुकानांमध्ये जाऊन पैसे वाया घालवत नाही, ती ऑनलाईन शॉपिंग करते. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतात, पण त्यामध्ये वस्तू थेट तयार करणाऱ्या किंवा मोठ्या व्यापाऱ्यांकडून येत असल्यामुळे त्या आपल्याला स्वस्त मिळतात. आता त्यामध्ये ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, तर यावरून तुम्हाला वेगवेगळ्या प्राईसच्या यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडाफार फरक जाणवेलच. पण होम डेकोरचा विचार केला तर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या एक फेमस साईट्स आहेत. यावर तुम्हाला नवनवीन डिझाईन्स, युनिक लाईट्स, वॉल आर्ट, फोटो फ्रेम्स आणि पडदे खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. यांची डिलिव्हरी आणि सर्व्हिससुद्धा फास्ट असते, क्वालिटीसुद्धा छान असते. पण जर तुम्ही बजेटचा विचार करत असाल ना, तर काही वेळा या प्लॅटफॉर्मवर सुद्धा वस्तूंच्या किमती थोड्या तुम्हाला जास्त वाटू शकतात. म्हणजेच काय, तर मिडल क्लास बजेटमध्ये घर सजवायचं असेल तर या साईट्सवर शॉपिंग करताना खिशाला थोडा फटका बसू शकतो. होम डेकोरसाठी सगळ्यात बेस्ट ॲप काय आहे? मिशो. हां, कारण मिशो हे असं ॲप आहे. आता या ॲपबद्दल जर बोलायचं झालं तर इतकं बेस्ट असं हे ॲप आहे, स्पेशली होम डेकोरच्या वस्तूंसाठी मी म्हणते हां. जर तुम्हाला घर सजवायचं असेल, ते पण एकदम खिशाला परवडणाऱ्या दरात, तर मी मनापासून तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही मिशो या ॲपवरून शॉपिंग करा. कारण का आजकाल बाकीच्या कोणत्याही ॲपपेक्षा मिशोवर होम डेकोरच्या वस्तू प्रचंड स्वस्त मिळतात. तुम्ही स्वतः कधीतरी दुसऱ्या साईट्सवरच्या वस्तू आणि मिशोवरच्या वस्तू कंपेअर करून बघा, तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. त्यामुळे मिशोवरून तुम्ही होम डेकोरच्या वस्तू तुम्ही घेऊ शकता. खूप स्वस्त आहेत आणि चांगल्या आहेत. असं नाही की ते फोटोमध्ये वेगळं दिसतं आणि घरी आल्यानंतर वेगळं, असं बिलकुल नाही आहे. आणि बाकीच्या ॲप्समध्ये आणि मिशोमध्ये जवळपास 500, 600, 1000 रुपयांपर्यंतचा फरक असतो. आणि मिशोवर होम डेकोरच्या वस्तू डेफिनेटली चांगल्या मिळतात. मिशोवर तुम्हाला घराचा प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी एकदम भारी ऑप्शन्स आहेत. सुंदर वॉल हँगिंग्स आहेत, आर्टिफिशियल झाडं आहेत, त्याचबरोबर युनिक शोपीस आहेत, टेबल लॅम्प्स आहेत, कुशन कवर्स, सुंदर पडदे, फोटो फ्रेम्स आणि भिंतीवर लावायचे LED लाईट्स अगदी 100-150 रुपयांपासून सुरू होतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपड्यांच्या बाबतीत कदाचित मिशोची क्वालिटी काही वेळा वर खाली होऊ शकते, याबाबत मी 100% डेफिनेटली नाही सांगू शकत. पण होम डेकोरच्या वस्तूंच्या बाबतीत मी सांगू शकते की या खरोखर चांगल्या आहेत. मी सुद्धा 1-2 गोष्टी मागवल्या होत्या आणि मला बेसिकली आवडल्या. त्यामुळे होम डेकोरच्या बाबतीत मिशो एनीटाईम बेस्ट आहे. त्यांची क्वालिटी, फिनिशिंग आणि लुकसुद्धा खरोखर त्या क्वालिटीचा आहे. आता मिशोवर शॉपिंग करताना तुम्हाला कोणती सोपी काळजी घ्यायची आहे? तर बघा, मिशोवरून होम डेकोरच्या वस्तू मागवताना तुम्हाला फक्त एक छोटी गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची आहे. कोणतीही वस्तू ऑर्डर करण्याआधी त्या वस्तूचे कस्टमर रिव्ह्यूज आणि त्यांनी टाकलेले खरे फोटो तुम्हाला बघायचे आहेत. तुम्हाला त्या प्रोडक्टच्या खाली खरे फोटो तुम्हाला येतील, ज्यांनी ऑर्डर केलेलं आहे ते खरे फोटो त्यामध्ये त्यांनी अपलोड केलेले असतात. सो ते फोटो तुम्हाला बघायचा आहे. त्याचबरोबर त्याला किती स्टार रेटिंग दिलेलं आहे हे तुम्हाला बघायचं आहे. जर रेटिंग 4पेक्षा चांगलं असेल आणि लोकांनी टाकलेले फोटो छान असतील तर डोळे झाकून ती वस्तू ऑर्डर करा. यामुळे तुम्हाला वस्तूची खरी साईज आणि क्वालिटी आधीच समजते आणि फसवणूक होत नाही. सो माझं सोल्युशन तर हेच आहे की जर तुम्हाला तुमचं घर कमी खर्चात
सजवायचं असेल, क्लासिक आणि मॉडर्न लुक द्यायचं असेल, तर महागड्या दुकानांमधून किंवा मोठ्या मॉल्समधून जाऊन तुम्ही होम डेकोरच्या वस्तू घेण्यापेक्षा एकदा मिशो ट्राय करून बघा. आणि असं नाही आहे की प्रत्येकाला ते आवडेल, पण प्रत्येकाची चॉईस वेगळी असते आणि तुम्ही कोणते प्रॉडक्ट घेता, कोणत्या वस्तू घेता त्यावर सुद्धा ते डिपेंड करतं. कधी-कधी तुम्हाला रिव्ह्यूज चांगले दिसणार नाहीत, पण ते प्रॉडक्ट मागवल्यानंतर तुम्हाला आवडेल आणि कधी-कधी असं सुद्धा होऊ शकतं, रिव्ह्यूज चांगले आहेत, पण तुम्हाला ते आवडलं नाही. तर तुम्हाला हे असे एक्सपेरिमेंट करतच राहावे लागणार आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर, नाहीतर मग तुम्हाला शॉपमध्येच जावं लागेल आणि एक्स्ट्रा पैसे मोजावे लागतील. सो हा पर्सनली तुमचा लुकआउट आहे की तुम्हाला काय आवडेल. आणि मिशोवरून जर तुम्ही याआधी ऑर्डर केला असेल तर तुमचा मिशोचा अनुभव कसा आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.